नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पी अर्जुन सकाळी 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदन करायला जात असतात. तेव्हा अर्जुन अप्पीला बोलतो, "अप्पी, सर्व तयारी झाली आहे का स्पीच द्यायची?" अप्पी बोलते, "हो, तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात ना, तोपर्यंत मी कुठेच चुकणार नाही." हे ऐकून अर्जुन बोलतो, "तुझ्यासोबत एवढे होऊन सुद्धा आम्ही तुझ्यासोबत कसेही वागलो तरी तू आमचे चांगलेच गुण गात असते. आमच्याबद्दल कधीही तू मनात वाईट विचार आणला नाही." हे ऐकून बरं वाटलं. तर अप्पी बोलते, "जाऊ दे ना." मग ते दोघंही हॉलमध्ये जातात. तर फुई आजी चहा नाश्ता घेऊन येत असते. फुई आजींना बरं दिसत नाही. तिच्याकडे पाहून अर्जुन बोलतो, "ओ फुई आजी, तुमचा चेहरा काही असा वाटत आहे उलट्या केल्यासारखा. काही तुमची तब्येत बरी आहे की नाही?" तर मनी बोलते, "नाही नाही, सर्व ठीक आहे." तर अर्जुन हप्पी हसत असतात. अर्जुन परत मनीला चिडवायचं म्हणून तिला परत विचारतो आणि तिची मजा घेतो. मग मनी आतमध्ये निघून जाते. मग अमोल अर्जुनला बोलतो, "बाबा, मला एक गोष्ट सांग. तुझी बायको कलेक्टर आहे. हे ऐकून तुला कसं वाटते? भारी वाटते ना?" तर अर्जुन हो बोलतो, "भारी वाटते." आणि अर्जुन निघून जातो. इकडे रुपाली आणि स्वप्नील बोलत असतात. रुपाली स्वप्नीलला बोलते, "अहो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ती आर्या किती चांगली मुलगी आहे आणि भाऊजींनी तिच्यासोबत साखरपुडा तोडून चांगलं केलं का?" तर स्वप्नील बोलतो, "बघ रुपाली, अर्जुनला पहिलेचे जे लग्न झाले ते त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलं. त्यात त्यांना एक मुलगा आहे. आता समोर काय करायचं हा त्याचा निर्णय आहे. तो त्याने घेतला आहे. आपण त्यात नको पडायला." तर रुपाली बोलते, "पण आर्या चांगली मुलगी नाही आहे का?" तर स्वप्नील बोलतो, "आर्या चांगली आहे म्हणून तर आपण तिला निवडलं होतं ना." मग स्वप्नील बोलतो, "एक काम कर, तुझं काय म्हणणं आहे मला सांग, तर स्पष्ट बोल." तर रुपाली बोलते, "माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही भाऊजीचे मोठे भाऊ आहात. तुम्ही त्यांना आपला विचार सांगा. ते कुठे चुकले आहे ते तरी सांगा त्यांना, की बा तुम्ही साखरपुडा तोडून खूप मोठी चूक केली आहे हे तरी त्यांना सांगा." तर स्वप्नील रुपालीच्या म्हणण्यावर राजी होतो आणि तो अर्जुनला भेटायला तयार होतो आणि अर्जुनला बोलायला तयार होतो आणि स्वप्नील तिथून निघून जातो. इकडे घरी कदम बापू जमिनीविषयी बोलत असतात. जमीन अमोलच्या नावावर केली असं तसं बोलत असतात. तर हे मोना ऐकून घेते. तिला वाईट वाटतं. तर मोना तिथे येते आणि विचारते जमिनीबद्दल. मग बापू बोलतात, "हो मोना, आमच्या दोघांच्या नावावर एक जमीन होती. ते आम्ही अमोलच्या नावावर केली कारण अमोलला जमिनीबद्दलची आवड आहे. त्याला शेतीबद्दलची खूप आवड आहे. हे पाहून आम्ही त्याच्या नावावर ही जमीन केली आहे." हे ऐकून मोनाला खूप वाईट वाटतं. ती वैतागते आणि ती किचनमध्ये येते. फुई आजी काम करत असते. फुई आजी मोनाला भडकायचं म्हणून ती मोनाला बोलते, "काय झालं तुला?" तर मोना तिला सांगते. तर फुई आजी बोलते, "बघ, अगं ती जमीन आहे ती तुमच्या नावावर असायला पाहिजे ना. तुझी माझ्यासारखी गत नाही झाली पाहिजे. माझं असंच म्हणणं आहे की आपल्या नावावर काही एखादा तुकडा असला, आपल्या नावावर एखादी जमीन असली तर आपल्याला कोणाच्या इथे हात पसरायची गरज नाही पडत. जसं माझ्यासारखं मी कोणाचे 10 घरी जाऊन कामं करते, पोटासाठी करत असते. माझ्याजवळ काही नाही. जर माझ्यासारखी गत तुझ्यासारखी झाली तर तुला कसं वाटेल? तू आपल्या जमिनीविषयी लढ ना." ती मोना बोलते, "मग काय करावं?" तर अप्पू आजी बोलते, "अगं, तू आपल्या वंशाशी बोल ना. त्यांना म्हण ना, आपल्या जमिनीविषयी बोल. मला माझी जमीन माझ्या नावावर करून द्या. त्यासाठी भांडली तरी चालते. पण तू आपल्याविषयी बोल ना." असं ऐकून मोना भडकते आणि इकडे पुई आजी हसते. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.